ठीक आहे. आता आपण या क्षेत्रात उतरायचं म्हटलं, ठीक आहे. उतरायचं तर आपण समजतच नाही माणसाला सुरुवात कुठून करा. आता सुरुवात कुठून करायची, अभ्यासाची सुरुवात कुठून करायची. आता बघा, पुण्याला न जाता, कोणत्याही मोठ्या शहरात न जाता, अत्यंत बिकट परिस्थितीतून यवतमाळ सारख्या शहरात सुद्धा आपण इथून सुद्धा आपण एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो, यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि नक्कीच यशस्वी होतो माणूस, याचे आम्ही उदाहरणं आहोत. कोणत्याही मोठ्या शहरात न जाता पूर्ण अभ्यास इथून करून अत्यंत बिकट परिस्थितीतून आपण मार्ग काढून अभ्यासाला आपण सुरुवात केली पाहिजे. अभ्यासाची सुरुवात आता एमपीएससी करताना आपण सुरुवात कुठून करायची, त्यानंतर पॉइंट्स काय येतात, त्याचा सिलेबस, त्याचे विषय, नियोजन, त्याचा काय पाठ करायचं असते, काय करायचं असते, आपण याचं बघू. आता अभ्यासाला सुरुवात कशी करायची. हे सांगणं झाल्यानंतर आपला प्रश्न उत्तराचा काळ चालू होईल. अभ्यासाची सुरुवात कसा करायचा, काय करायचं हे सांगेल मी पहिले. त्यानंतर तुमचे प्रश्न आणि डायरेक्ट ऑडिओ ऑन करून बोलायचं किंवा कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचा. काही केलं चालेल. एवढं सांगणं, अभ्यास कसा करायचा एमपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षांचा हे सांगणं झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तराच्या तासाकडे वळू आणि तुमच्या अडचणी समजून घेऊ आपण. ठीक आहे. अभ्यासाला सुरुवात कशी करायची, सर्वात महत्वाचं. कधी करायला पाहिजे, तर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये असतानाच तुम्ही अभ्यासाची सुरुवात करायला पाहिजे. हे खूपच महत्वाचं आहे. आता बघा, मी सुद्धा माझी 12वी झाली, त्यानंतर मी बीएससी ला ऍडमिशन घेतलेली होती तुमच्या कॉलेजमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये. ठीक आहे. तेव्हापासून माझा या क्षेत्राकडे वळलेलो आहे मी. माझं ध्येय निश्चित होतं. 10वीत असतानाच मी, म्हणजेच 9वी 10वीत असतानाच माझं ध्येय निश्चित होतं की मला हेच करायचं आहे. म्हणजेच मी एमपीएससी करणार आणि त्यातून चांगल्या अधिकारी, क्लास 1 अधिकारी बनणार. हे ध्येय माझे निश्चित कधी होतं, जेव्हा मला काही समजत नव्हतं 9वी 10वीत असताना. तेव्हापासून सर्व निश्चित होतं की मला या क्षेत्राकडेच वळणार आहे. त्यामुळे 10वीत 85%, 12वीत 80% भेटले. तरी सुद्धा एवढे चांगले टक्के भेटून सुद्धा मी कोणत्याही इंजिनिअरिंग वगैरे कोणत्याही इतर क्षेत्राकडे न वळता फक्त साधी डिग्री घ्यायचं ठरवलं आणि बीएससी ला ऍडमिशन घेतली, एक डिग्री घेतली आणि या क्षेत्राकडे फर्स्ट इयर पासूनच वळलेलो आहे. त्यामुळे आपण अभ्यास सुरुवात ग्रॅज्युएशन मध्येच करायला पाहिजे. हे खूपच महत्वाचं आहे. सुरुवात आतापासूनच करा. तुम्हाला काही आता जे काही ग्रॅज्युएशनचा अभ्यास आहे, तुम्हाला काही 12 महिने अभ्यास करावा लागत नाही. आम्हाला माहित आहे, आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे. डिग्री मध्ये माणूस आधी पेपर असले की 4 दिवस आधी, 2-3 दिवस आधी अभ्यास करतो आणि पास होतो. त्यामुळे इथे तसं जमत नाही. ते अभ्यासात सातत्य खूपच आवश्यक आहे. म्हणून अभ्यासाची सुरुवात कुठून करायला पाहिजे, ग्रॅज्युएशन मध्ये आहे तेव्हाच पासून अभ्यासात सुरुवात करायला पाहिजे आपण. म्हणजेच ग्रॅज्युएशन मध्ये आपला एमपीएससीचा बेस तरी व्यवस्थित बनला पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच तुमचं याची डिग्री आवश्यक असते या अभ्यासासाठी, या परीक्षेसाठी. त्यामुळे डिग्री झाली की लगेच तुम्ही पेपर घेणं सुरुवात करता. त्यामुळे सगळ्यात पहिले तुमचा बेस तयार असणं ग्रॅज्युएशन मध्ये खूपच महत्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही फर्स्ट इयर पासून डायरेक्ट विषयात हात घालू शकता. आता अभ्यासाची सुरुवात करताना काय करू आपण, सगळ्यात पहिले परीक्षेचं स्वरूप काय राहते, स्पर्धा परीक्षेत किंवा एमपीएससी ते बघूया. स्वरूप काय परीक्षेचं, तर बघा, जी एमपीएससी आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हटलं जातं महाराष्ट्रात त्याला. ठीक आहे. हे आपण खूप ऐकून आहे एमपीएससी एमपीएससी. काय एमपीएससी कोणती पदं भरतात, तर क्लास 1 पासून तर क्लास 3 पर्यंत सर्व पदं एमपीएससी भरतात. यात एक असते राज्यसेवा एक्झाम घेते एमपीएससी. एमपीएससी बोर्ड आहे, ते इतर विषयाच्या आपल्या पोस्टिंगच्या परीक्षा घेत असतात. त्यामुळे एमपीएससी कोणत्या परीक्षा घेते, एक राज्यसेवेची परीक्षा घेते. त्यात डेप्युटी कलेक्टर पासून तहसीलदार, नायब तहसीलदार, डीवायएसपी सर्व पदं असतात. त्यात 15 ते 20 पदांसाठी ते पेपर असते राज्यसेवेचा. ठीक आहे. दुसरा कंबाईन असते क्लास 2 साठी, अराजपत्रित गट ब, पीएसआय, एसटी आणि एसओ साठी कंबाईन एक्झाम घेते एमपीएससी. पीएसआय, एसटी आणि एएसओ, पोलीस सब इन्स्पेक्टर, सेक्शन इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शनल ऑफिसर साठी. ठीक आहे. हे क्लास 2 साठी घेते. क्लास 3 साठी गट क हे सुद्धा कंबाईन मध्ये घेते. यात क्लर्क असतात, टॅक्स असिस्टंट असतात, सब एक्साइज इन्स्पेक्टर जे दारूबंदी विभाग असतो, एक्साइज सब इन्स्पेक्टर, यात सुद्धा पद, हे सर्व पदे, अनेक पदे या एमपीएससीतून भरल्या जातात. त्यामुळे याचं परीक्षेचं स्वरूप समजून घेणं खूप महत्त्वाचं.
3 पर्यंत सर्व पद या एमपीएससीतून देऊ शकता. म्हणजे असं नाही का या क्षेत्रात उतरलं तर क्लास 1च बनते, तसं नाही. आपण क्लास 3 पासून, क्लर्क पासून तर क्लास 1 डेप्टी कलेक्टर पर्यंत आपण सर्व पद या एमपीएससी मार्फत आपण मिळवू शकतो. आता स्वरूप कसं असतं परीक्षेचं बघा, 3 पेपर घेते. अनेक फॉरेस्टचे पेपर घेतात, ऍग्रीचे पेपर घेतात, अनेक पेपर घेतात एमपीएससी. आता महत्वाची असते त्यात राज्यसेवा, कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क. त्यात परीक्षेचे स्वरूप पहा कसं असते. पहिले प्रिलिम्स असते, पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा असते, त्यानंतर मुख्य परीक्षा असते आणि काही पदांसाठी म्हणजे क्लास 2 आणि क्लास 1 साठी असते मुलाखत. क्लास 3 साठी मुलाखत नसतं. त्यामुळे प्री, नंतर मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यू. पहिले आता एमपीएससी जी राज्यसेवा परीक्षा त्याचा आपण स्वरूप समजून घेऊ. जी पूर्व परीक्षा असते 400 गुणांची. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 यात असे 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो पूर्ण सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, आणि दुसरा असतो सीसॅट म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट असते आपली माणसाची. ठीक आहे. हे 200 मार्काच्या 400 मार्काची अशी पूर्व परीक्षा असते. पूर्व परीक्षेत आपल्याला माहित आहे अनेक 5-6 लाख पूर्व परीक्षेत असतात. त्यानंतर काही पण नंतर एमपीएससी काटत आणि ते मुख्य परीक्षेसाठी त्यातले 5 लाखातले 3-4 हजार लोक काढतात. 3-4 हजार मधून मग मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेतून इंटरव्ह्यू एका पदासाठी 3 जणांना बोलवतात. असं मुख्य इंटरव्ह्यूत होतं. असं मार्गदर्शन आपलं चालू असतं. ठीक आहे. असं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असं 3 मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. हे राज्यसेवेचं झालं. आता मुख्य परीक्षा जी असते राज्यसेवेची ती 900 गुणांची म्हणजे 800 गुणांची मुख्य परीक्षा असते आणि 100 गुणांचा इंटरव्ह्यू असतो माणसाचा. या 100 जे 800 गुणांचा जी मुख्य परीक्षा असते त्यात GS1, GS2, 3 आणि असे 4 सामान्य ज्ञानाचे पेपर असतात. एक मराठी इंग्लिश असतं, ग्रामर आणि मराठी इंग्लिश रायटिंग असतात, ज्यात आपल्याला निबंध, ट्रान्सलेशन वगैरे ह्या गोष्टी लिहाव्या लागतात. अशी मुख्य परीक्षा असते 800 गुणांची. ठीक आहे. 150 मार्काचे 4 पेपर असतात. हे झाले 600 गुण. आणि 100 मार्क मराठी इंग्लिशला असतात. हे झाले 800 गुण. आणि 100 मार्काचा शेवट असतो इंटरव्ह्यू. असा टोटल 900 गुणांपैकी फायनल लिस्ट लागत असते. म्हणून अत्यंत खूप वास्ट असा सिलेबस आहे. खूप अशी मेहनतीने, खूप असं डीपली घुसून त्यात अभ्यास करून आपण या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. हे राज्यसेवा झाली. त्यानंतर कंबाईन असते गट ब ची. यात याचे सोपे टप्पे असतात. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. यात फक्त पीएसआय पदासाठी इंटरव्ह्यू असतो, STISO साठी इंटरव्ह्यू नसतो. ठीक आहे. पूर्व परीक्षा 100 गुणांची. त्यात पास झालं तर पूर्व परीक्षेला 6-7 लाख विद्यार्थी असतात. त्यातले 4-5 हजार ते मुख्य परीक्षेसाठी निवडतात. मुख्य परीक्षेत पास झालं की डायरेक्ट जॉईनिंग नोकरी असते. याच्यात पूर्व परीक्षा असते 100 गुणांची आणि मुख्य परीक्षा असते फक्त 200 गुणांची. त्या 200 गुणांवर फायनल मेरिट लागतो पीएसआय, STI, ASO मधून. त्यानंतर गट क सुद्धा असं स्वरूप आहे. गट क जे भरतात क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज सब इन्स्पेक्टर असेल, हे पद आहे. यात सुद्धा 100 मार्काची पूर्व परीक्षा आणि 200 मार्काची मुख्य परीक्षा आणि डायरेक्ट फायनल सिलेक्शन लिस्ट लागतं. बरोबर. आता परीक्षेचं हे स्वरूप झालं. आता सुरुवात करताना सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले आपण सिलेबस काढायला पाहिजे. सिलेबस खूपच महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले एमपीएससीच्या साईटवर सगळं काय अवेलेबल आहे. सिलेबस काय असते, कोणत्या परीक्षेसाठी काय सिलेबस असतो, काय रणनीती असते, काय असते, सर्व काही आयोगाच्या वेबसाईटवर देऊन आहे. सगळ्यात पहिले सिलेबस आपण डाउनलोड करायला पाहिजे. सिलेबस बघितला तर त्यानंतर आपल्याला कोणकोणते विषय येतात ते लक्षात घ्या. विषय कोणते आहे आपल्या एमपीएससी करताना, एकदम साधे. आतापर्यंत जे काही आपण विषय शिकलेला आहे तेच विषय आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो आपण ग्रॅज्युएशन पर्यंत तेच विषय रिपीट एमपीएससी मध्ये. पहा, इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी राज्यशास्त्र आहे, सायन्स आहे, विज्ञान, करंट अफेअर्स, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता असे विषय या स्पर्धा परीक्षेत उतरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. आता सुरुवात कुठून करायची अभ्यासाची, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात कुठून करायची? सुरुवात कुठून करत असते तर एमपीएससी सर्वात पहिले आपण अभ्यास केला पाहिजे शाळेचा, जो आपण आतापर्यंत शिकलो 5वी ते 10वी. ठीक आहे. 5वी ते 10वी जे काही आपण शिकलो तोच अभ्यास आपल्याला स्टेट बोर्ड जो विषय शिकलो, इतिहास शिकलो, भूगोल शिकलो,
नागरिकशास्त्र शिकलो, अर्थशास्त्र शिकलो, हे जे शिकलो त्याचाच अभ्यास आपल्याला परत करायचा. यामुळे आपल्याला खूप चांगला बेस बनतो. आपण सगळ्यात महत्वाची सुरुवात कुठून करायची तर शाळेच्या अभ्यासापासून 5वी ते 10वी. ठीक आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये आहे सध्या अनेक विद्यार्थी, त्यामुळे या ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा खूप चांगल्या प्रकारे हा शाळेचा अभ्यास झाला पाहिजे 5वी ते 10वीचा. कोणते विषय? इतिहास, आता त्यातले मराठी इंग्लिश नाही वाचायचा, म्हणजे ज्या नॉलेज बेस कोणते ते विषय, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, सायन्स आहे. फक्त आपल्याला या विषयांचा अभ्यास करायचा आहे शाळेमधून. ठीक आहे. 5वी ते 10वी. ठीक आहे. त्यानंतर शाळेचा अभ्यास झाला. इतिहास भूगोल सगळ्यात पहिली सुरुवात करायची आपण इतिहास आणि भूगोल पासून, कारण ते विषय असतात आपल्याला परिचित, नवीन विषय नसतात, जे आपण आधीच शिकलेलो असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले इतिहास भूगोल इथून आपली सुरुवात होईल. ठीक आहे. भूगोल सुरुवात केली. ठीक आहे. 5वी ते 10वी पूर्ण वाचून काढायचं. त्यानंतर इतिहास घेतला. इतिहासात 5वी, 6वी, 7वी, 8वी पहिले प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. 11वी आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे. 5वी ते 11वी इतिहासात आपल्याला वाचावं लागतं. यासाठी तेच सांगताय, सुरुवात कुठून तर शाळेच्या अभ्यासापासून. जे काही आपण शिकलो, आता आपण शाळेत होतो तेव्हा आपल्याला खूप कठीण वाटत होता अभ्यास, पण आता जेव्हा वाचान तुम्ही, कारण आपला बुद्धीचा खूप जास्त विकास झालेला असतो या स्टेजला, त्यामुळे आपल्याला एकदम सोपं वाटतात. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण केला पाहिजे इतिहास भूगोलाचा अभ्यास. त्यानंतर इकॉनॉमिक्स येतात. इकॉनॉमिक्स आता तुम्ही कॉलेजमध्ये आता शिकतच आहे, अर्थशास्त्र विषय. काळमेघे मॅडम खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतात. तेच इकॉनॉमिक्स आपल्याला स्पर्धा परीक्षेत आहे, म्हणजेच त्यापेक्षा आणखी डीप जातं ते. ठीक आहे. तेच इकॉनॉमिक्स इकडे आहे, म्हणजे काय जीडीपी, जीएनपी तिथे जे असतात इकॉनॉमिक्स मध्ये, जे काही तुम्ही शिकत आहे त्याच गोष्टी आपल्याला इकडे असतात. ते समजलं म्हणून म्हणताय आपण ग्रॅज्युएशन पर्यंत जो काही अभ्यास करतो तो अभ्यास आपण मन लावून केला पाहिजे. अभ्यास कधी वाया जात नाही. तुम्हाला जर वाटत असेल का बा हे झालं इकॉनॉमिक्सचं, आयुष्यात कोणतं काम आहे यानंतर, असं नाही आहे. तर इकॉनॉमिक्स हा विषय सुद्धा एमपीएससीत खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा ग्रॅज्युएशन मध्ये जो काही तुम्ही शिकत आहे इकॉनॉमिक्स खूप चांगल्या प्रकारे करा. सर्व कन्सेप्ट क्लिअर करा, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पॉलिटी विषय असतो, राज्यशास्त्र, म्हणजेच राज्यघटनेचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगली अशी राज्यघटना आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे पॉलिटीचा अभ्यास, राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपलं पॉलिटी, राज्यशास्त्र म्हणजे काय तर आपलं गव्हर्नमेंट कसं चालतं, म्हणजे संसद आहे, संसद समजली पाहिजे. विधानसभा, संसदेत कोणते घटक येतात, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राष्ट्रपती असेल, हे सर्व पद, म्हणजे जे काही आपण ऐकत असतो, गृहमंत्री, हे मंत्री, ते मंत्री, कोणाचं कोणतं काम आहे, कोणाचे काय विभाग असतात, सरकार कसं चालतं, याचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्रात असतो. संसदेचा अभ्यास असतो, विधानसभेचा अभ्यास असतो. आता आपल्याला माहिती आहे संसदेत खासदार असतात, विधानसभेत आमदार असतात. हे सर्व काही जो फरक असतो हे आपल्याला राज्यशास्त्र पॉलिटीचा अभ्यास करताना कळतो. ठीक आहे. संसदेत लोकसभा त्यात असतात निर्वाचित, म्हणजे असा एकदम डीपली अभ्यास, सर्व जो काही गव्हर्नमेंट आपलं कसं चालतं हे सर्व अभ्यास आपल्याला पॉलिटी मधून भेटतो. त्यानंतर विज्ञानाविषय आपण जो काही शिकलो आतापर्यंत 10वी पर्यंत तोच रिपीट आपल्याला आता करायचा असतो विज्ञानाविषय. ठीक आहे. 8वी, 9वी, 10वीचं विज्ञान खूप चांगल्या प्रकारे करायचं. यासाठी विज्ञानाचा अभ्यास, ठीक आहे. पण विज्ञान जो विषय आपल्याला फक्त पूर्व परीक्षेसाठी आहे, मुख्य परीक्षेसाठी एमपीएससी विज्ञान हा विषय नाही आहे. त्यामुळे विज्ञान हा विषय अभ्यास करताना काही मर्यादा आहे आपल्याजवळ. त्यामुळे जसा आपण जास्त भर देतो इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रावर, त्यावर या 4 वर्षात खूप जास्त भर द्यायचा. आणि सायन्स हा फक्त पूर्व परीक्षेसाठी मर्यादित, त्यामुळे अभ्यास मर्यादित करायचा. त्यानंतर महत्वाचा असतो यात करंट अफेअर्स. करंट जे काही घडत आहे आपल्या भारतात असेल, जगात असेल, महाराष्ट्रात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, ते सर्वांची माहिती असणं खूपच आवश्यक आहे. म्हणजेच चालू घडामोडी. म्हणून त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण वर्तमानपत्र, जे काही न्यूजपेपर आहेत, ते वाचायला सुरुवात करायला पाहिजे. आजपासूनच न्यूजपेपर वाचणं खूपच आवश्यक आहे. कुठे वाचा, ठीक आहे. कोणता एक न्यूजपेपर वाचायचा, म्हणजे न्यूजपेपरच्या बातम्या कोणत्या वाचायचा, म्हणजे ते समजलं पाहिजे. खूप आवश्यक आहे चालू घडामोडीसाठी. आता बा आपल्याला माहिती आहे 1 मे पासून आता 18 वर्षावरील सर्व मुलांना, सर्व तरुण मुलांना लसीकरण होणार आहे. तर
हे अशा काही ज्या घडामोडी आहेत, लसीकरण कधी, कोरोनाचे अपडेट्स असेल, जे काही इलेक्शन असेल, आता पश्चिम बंगालचे इलेक्शन चालू आहे, आसामचे चालू आहे, केरळचे चालू आहे, इलेक्शनचा अभ्यास असेल, कोणत्या पार्ट्या कशा लढत आहे, ठीक आहे, कोण निवडून येत आहे, या सर्व गोष्टींचा आपल्याला चालू घडामोडीमध्ये अभ्यास करावा लागतो. यासाठी काय महत्वाचं आहे तर आपलं न्यूजपेपर वाचणे जो आहे ते खूपच महत्वाचं आहे. न्यूजपेपर वाचणे म्हणजे पेपरात काय येतं तर आता एक्झाम्पल देतो. तर एक साधा प्रश्न असेल तर चालू घडामोडीमध्ये की 18 वर्षावरील मुलांचं लसीकरण केव्हापासून चालू झालं, तर आपल्याला माहित पाहिजे 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्व मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. या डेट्स असेल किंवा काय घडलं, इलेक्शन पश्चिम बंगालमध्ये कोण निवडून येईल याचं सर्व, आता महाराष्ट्रात इलेक्शन झालं मागच्या वर्षी, ते बघावं लागतं. म्हणजे असं सर्वांचा अभ्यास चालू घडामोडी आपल्याला करावा लागतो. हे असतं. गणित बुद्धिमत्ता हा सुद्धा एक आपल्याला विषय आहे. ठीक आहे, गणिताची सर्वांना भीती असते, अनेकांना. ठीक आहे, त्यामुळे गणित बुद्धिमत्ता हा पूर्व परीक्षेसाठीच विषय आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षेला तेवढा वेटेज नाही या गोष्टीला. गणित आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास सुद्धा करणं आपल्याला आवश्यक आहे. या सगळ्या विषयाचे जे काही रेफरन्स मटेरियल आहे, सगळ्यात पहिले काय तर शाळेचा अभ्यास, त्यानंतर जे काही रेफरन्स मटेरियल आहे ते तुम्ही मला पर्सनल मेसेज केला, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल मुख्य जे काही रेफरन्स मटेरियल असते प्रत्येक विषयासाठी, कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, क्वालिटी बुक्स, त्याचा मी तुम्हाला, तुम्ही मॅडम कडून नंतर नंबर घ्याल, त्यात मी तुम्हाला नंतर मग सगळ्यांना सेंड करीन. अभ्यास कुठून कोणत्या पुस्तकातून करायचा असतात, क्वालिटी बुक्स प्रत्येक विषयासाठी कोणते आहे, प्रत्येक विषय वाईज नियोजन, प्रत्येक विषयाचं कोणते बुक्स वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे, हे सर्व तुम्हाला सेंड करीन. आता सुरुवात बघितलं आपण कुठून करायचं, शाळेच्या अभ्यासापासून. ठीक आहे, शाळेचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झाला आपला. ठीक आहे, पूर्ण जवळपास पाठ झाला पाहिजे सर्व शाळेचा अभ्यास. ठीक आहे, तो झाला. त्यानंतर आपला येतो रेफरन्स बुक, जे असतात मोठे बुक्स. रेफरन्स बुक घेत असते, त्यानंतर त्यात डीपली अभ्यास असतो. म्हणजेच डीपली म्हणजेच काय, डायरेक्ट पेपरात काय येतं, म्हणजे असा अनेक सर्व काही कुठून भेटतं आपल्याला, तर रेफरन्स बुक मधून. म्हणजे रेफरन्स बुक खूप क्वालिटी असणं आवश्यक आहे. यासाठी जे सोर्सेस असतात अभ्यासाचे, कुठून अभ्यास करायला पाहिजे, हे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण बुक्स निवडणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असतो मागील प्रश्नपत्रिका ज्या येत असतात आयोगाच्या, एमपीएससी जे काही पेपर झालेले, जे काही पेपर झालेले, त्याचा आपल्याला मागील जो प्रश्नपत्रिका आहे त्याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे येतात यावरून आपल्याला काय समजेल, आपण काय अभ्यास करायला पाहिजे. बरोबर, काय अभ्यास करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, हे आपल्याला प्रश्नपत्रिकेवरून समजेल. प्रश्न कसे असतात हे समजेल. ठीक आहे, म्हणून यासाठी आता कोणताही विषय हातात घेतला तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी समजतात. इकॉनॉमिक्स थोडा हार्ड विषय असतो, त्या कन्सेप्ट असतात, त्या क्लिअर असणं खूप आवश्यक असतं. ठीक आहे, आता इतिहास भूगोल तुम्ही करून घ्याल, सेल्फ होतं, काही विषयच नाही. पण इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे काही कन्सेप्ट असतात, त्यामुळे त्याचा मार्गदर्शन खूप आवश्यक असतं. यासाठी तुमचा जो इंटरनेट आहे, इंटरनेटवर प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन अवेलेबल आहे. प्रत्येक विषयाचं, एमपीएससीतील प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही त्याचा वापर करा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही यशस्वी होऊ शकाल. बरोबर, ठीक आहे. हॅलो सर. नियोजन पहा. हॅलो, आवाज येतोय सर मला? हो सर, बोला. सर मी मला म्हणजे खूप लेट मी किती वाजता कार्यक्रम? तुमचा आवाज कटत आहे, क्लिअर एकदा बोला ना रिपीट. आवाज हे कार्यक्रम बोला किती वाजता चालू झाला? बोला बोला. कार्यक्रम किती चालू झाला? काय म्हटलं? कार्यक्रम म्हटलं कितीला, कार्यक्रम कितीला चालू झाला? हॅलो, आशिष साबळे सर बोलत आहे ना? आशिष साबळे. हा हा सर, कार्यक्रम 5ला चालू झाला, तुम्ही मधात आले आहात आणि यांचं जे संभाषण आहे गेल्या 1 तासापासून चाललं, सगळेजण ऐकत आहे. क्वेश्चन जो आम्ही विचारण्याचा वेळ ठेवलाय तो एंडला आहे, तर कृपया सर्व होऊ द्या. इथून 15 मिनिट्स नंतर आपण क्वेश्चन सेशन घेणारच आहोत. ठीक आहे, काही जणांचं सुटलं असेल ते रेकॉर्ड पण आहे लेक्चर नंतर, ते हे रेकॉर्ड होईल, लेक्चर रेकॉर्ड होत आहे, त्यानंतर ते अपलोड केल्या जाईल व्हेक्टर ऑनलाईन स्टडीज या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर. व्हेक्टर ऑनलाईन स्टडीज या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता रिपीटेड करून. त्यामुळे काही सुटलं असेल तर तेव्हा तुम्हाला परत ऐकता येईल, त्यात काही चिंता करू नका. ठीक आहे, आपण होतो अभ्यास कुठून सुरुवात करायचा हे बघितलं आपण. ठीक आहे, विषय कोणकोणते असतात, परीक्षेचं स्वरूप काय असतं हे बघितलं आपण. आता सर्वात महत्वाचं काय,
तर नियोजन. एमपीएससी सक्सेस होण्यासाठी एकमेव मार्ग आहे नियोजन. नियोजन खूपच आवश्यक असतं. म्हणजे डे टू डे टाइम टेबल खूपच आवश्यक आहे. तुम्ही या क्षेत्रात उतरल्यानंतर तुम्ही डेली 10 ते 12 तास अभ्यास करणं खूपच आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर जॉब करत असाल तर तेवढा भेटणार नाही. म्हणजे जो काही तुम्ही जर पूर्ण रिकामे असाल तर तुम्ही कंटिन्यू याला पूर्ण 10 ते 12 तास रोज अभ्यास केला पाहिजे. यासाठी नियोजन खूपच महत्वाचं आहे. नियोजन डे टू डे टाइम टेबल बनवायचा. डे टू डे टाइम टेबल म्हणजेच काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक तासाचं नियोजन मी या वेळेत काय काय करणार आहे. म्हणजे सकाळी उठलं 6 वाजता उठलं, 1 तास अर्धा तास व्यायाम केला, त्यानंतर 8 वाजता फ्रेश होऊन मी अभ्यासाला बसलो. ठीक आहे. पहिला टप्पा राहील माझा 8 ते 12, 12 वाजता माझं जेवण राहील. ठीक आहे. नंतर 1 वाजता परत चालू होईल. 1 ते 4 दुसरा टप्पा राहील माझा 4-5 वाजेपर्यंत. नंतर माझा डबल अर्धा 1 तासाचा ब्रेक राहील. त्यानंतर संध्याकाळी परत 6 ते 10 वाजेपर्यंत माझा अभ्यासाचे टप्पे राहील. असे टप्पे ठरवायचे. नियोजन यालाच म्हणतात डे टू डे टाइम टेबल. म्हणजेच कोणत्या टप्प्यात काय वाचायचं असं डे टू डे आणि कोणत्या वेळेत मी काय वाचणार आहे याचं सर्व नियोजन करणं आवश्यक आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला समजलं नाही तर नियोजन कसं करायचं तर तुम्ही मला नंतर पर्सनली कॉन्टॅक्ट केल्यानंतर तेव्हा सुद्धा सांगेल मी. पण नियोजन करताना काय तर डे टू डे टाइम टेबल रोज 10 ते 12 तास अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. डे टू डे टाइम टेबल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो याचं प्रत्येक नियोजन करणं हेच नाही तर त्याला फॉलो करणं खूपच आवश्यक आहे. म्हणजेच सगळ्यात पहिले बरोबर नियोजन तर केलं आपण. ठीक आहे. डे टू डे प्रत्येक आता ठीक आहे मी म्हणला आता आजची तारीख मी 1 मे पासून अभ्यासाला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. असं म्हटलं आपण 1 मे ते सगळ्यात पहिले 30 मे पर्यंत नियोजन केलं मी. 1 महिन्यात मी कोणकोणती पुस्तक वाचणार आहे. ठीक आहे. किती दिवसात वाचणार आहे आणि कोणत्या काळात कोणतं पुस्तक वाचणार आहे. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच टाइम मॅनेजमेंट हे खूपच आवश्यक आहे. आयोजन म्हणजे टाइम मॅनेज करून सर्व काही आपण तो पूर्ण सिलेबस खूप वार्स आहे. त्यामुळे तो कम्प्लीट करण्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूपच आवश्यक आहे. त्यामुळे रीडिंग कोणत्या वेळात काय वाचायचं हे सुद्धा टाइम टेबल आखणं आवश्यक आहे. आणि रीडिंग करणे. दुसरं जे एमसीक्यूज असतात म्हणजे आपल्याला माहित आहे एमपीसी ही जी स्पर्धा परीक्षा कोणतीही असेल. ठीक आहे. यात एमसीक्यू असतात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न असतात त्याला 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शन मधून आपल्याला 4 ऑप्शन असतात त्याला त्यातलं एक उत्तर निवडायचं असतं. असं वाटतं आपल्याला खूपच सोपी आहे. म्हणजे 4 ऑप्शन पैकी एबीसीडीच लिहिणे आहे असं वाटते. पण हे प्रश्न सोडवताना आपल्याला खूप अभ्यास लागतो. खूप डीपली अभ्यास लागतो. यासाठी योग्य नियोजन करून सर्व अभ्यास करून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी काय करायचं 2 गोष्टी अभ्यास करताना एक रीडिंग आणि दुसरं एमसीक्यू मागील जे काही प्रश्न आलेले आहे आयोगाचे एमपीएससीचे स्पर्धा परीक्षेचे ते प्रश्न बघायचा त्या प्रश्नाचा अभ्यास करायचा आणि रीडिंग करायची. आता बघा पुस्तक कसं वाचायला पाहिजे आपण सर्वात महत्वाचं असते. आपण अभ्यासाला सुरुवात तर केली पण काहीच समजत नाही पुस्तक कसं वाचायला पाहिजे. आता बघा कसं वाचावं पुस्तक तर सगळ्यात पहिले वाचताना आपण पुस्तक जेव्हा घेतो सगळ्यात पहिले काय करायचं तर सोर्सेस स्पेसिफाय करायचं. आपल्याला काय वाचायचं आहे हे पुस्तकं निवडायचे पहिले. ठीक आहे. पुस्तक काढले ते मी तुम्हाला सांगेल नंतर काय वाचायचं आहे. ठीक आहे. पुस्तक काढले पहिले काय शाळेचे पुस्तक काढले मी 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व. ठीक आहे. पुस्तक काढले माझे सोर्सेस सर्व रेडी आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड मुद्दा काय ते कसं वाचावं. आता पुस्तक घेतलं वाचायचं काय समजणार नाही कारण नवीन आहे. काय वाचायचं सगळ्यात पहिले आपण पुस्तक घेतलं हातात त्यानंतर एकदम कोणते पुस्तक वाचताना एकदम हळू वाचायचं समजून वाचायचं. खूप हळू वाचायचं म्हणजेच वाचलं आलं गेलं हवेत उडत असं नाही झालं पाहिजे. सर्व आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. अशा तऱ्हेने आपण वाचलं पाहिजे. ठीक आहे. हळू वाचायला पाहिजे आपण समजून वाचायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे विश्लेषण म्हणजे हळू वाचा म्हणजे पाठ झालं पाहिजे वाचताना. म्हणजे फक्त वाचत आहे असं नाही का सर्व गोष्टी लक्षात राहणं सुद्धा खूप आवश्यक आहे आपल्याला. हळू वाचा समजून वाचा आणि कोणतेही नियोजनात घेताना 2 विषय घ्या. म्हणजे आता तुम्ही मे महिन्यात स्टार्ट करताय 1 मे ते 30 मे. ठीक आहे. यात 2 विषय घ्या इतिहास भूगोल. ठीक आहे. मी 2 टप्प्यात याला डिवाइड करणार. ठीक आहे. सकाळच्या टप्प्यात मी इतिहास घेणार संध्याकाळच्या टप्प्यात भूगोल घेणार असं नियोजन करायला पाहिजे आपण. ठीक आहे. म्हणून
ऍट अ टाइम एका दिवशी 2 विषय घ्या, सकाळच्या टप्प्यात वेगळा, संध्याकाळी वेगळा, असं सर्व नियोजन करा. पुस्तक वाचताना जे काही महत्वाचे पॉइंट्स असतात त्याच्या नोट्स काढणं सुद्धा खूप आवश्यक आहे. ठीक आहे, नोट्स काढा, अंडरलाईन करा. म्हणजे जे काही महत्वाचे वाक्य असतात, म्हणजे आता भूगोल जर घेतला तुम्ही, महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे, त्यात काय सगळ्यात पहिले आलं महाराष्ट्र क्षेत्रफळ. सगळ्यात पहिले दिसते तुम्हाला 3,07,713 हा आकडा तुम्ही अंडरलाईन केला, नोट्स मध्ये लिहिला. ठीक आहे, हे आकडे पाठ झाले पाहिजे. महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 11,23,74,333 हा आकडा आहे. असे आकडे असतात. महाराष्ट्राचा अक्षरते विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, या सर्व गोष्टी पाठ असणं खूप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जे काही पुस्तकात अंडरलाईन करणे, त्याच्या नोट्स काढणे, या गोष्टी सुद्धा खूप आवश्यक आहे. कारण रिव्हिजन करताना तुम्ही डायरेक्ट सगळं पुस्तक हातात घेऊ शकणार नाही. त्यामुळे अंडरलाईन आणि नोट्स याचा अभ्यास करणे काढणे खूप आवश्यक आहे. आता वाचताना काय करायला पाहिजे, तर खूप हळू वाचणे आणि पाठांतर केल्यासारखं वाचणे, म्हणजे लक्षात राहायला पाहिजे त्या गोष्टी. पाठांतर केल्यासारखं म्हणजे काय वाचावे आता पाठ करताना. आता तुमचं जर एवढे रेफरन्स बुक येईल नंतर 500 पेजेसचे, आता सर्व पुस्तक 500 पेजेस तर पाठ होणार नाही. ठीक आहे, म्हणून यासाठी सर्वात महत्वाचं काय असते, तर काय वाचलं पाहिजे आणि काय वाचलं नाही पाहिजे हे समजणं खूपच आवश्यक आहे. समजलं का? काय वाचावं आणि काय पाठ करावं आणि काय पाठ नाही करायचं, काय वाचायला पाहिजे आणि काय पाठ करायला पाहिजे, या गोष्टी समजणं खूपच आवश्यक आहे. आता या गोष्टी कुठून समजणार आपल्याला, काय वाचायला पाहिजे, काय पाठ करायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, काय पकडायला पाहिजे, तर कुठून समजणार, तर मागील प्रश्नपत्रिका, एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या ज्या काही मागच्या जे काही पेपर झालेले आहेत, त्या मागील प्रश्नपत्रिका सर्व आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. 2016 पासून च्या सर्व प्रश्नपत्रिका आयोगाच्या वेबसाईटवर, एमपीएससी तुम्ही सर्च करा, एमपीएससीच्या साईटवर गेल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर्व अवेलेबल आहे. ठीक आहे, आपण प्रश्न उत्तराचा काळ आहे हे झाल्यानंतर लगेचच चालू करणार. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा कमेंट बॉक्स मध्ये, डायरेक्ट लाईव्ह विचारलं तरी चालेल. ठीक आहे, आपण होतो पाठांतरावर. ठीक आहे, काय वाचावं, काय वाचू नये हे समजणं खूप आवश्यक आहे. काय पाठ करावं, काय पाठ करू नये, काय पाठ करायचं, काय वाचायचं, काय अंडरलाईन करायचं, नोट्स कशा काढायच्या, हे कुठून समजणार आपल्याला, तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे, म्हणजे काय विचारलं आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे आपल्याकडून, आपल्याला काय माहित असणं अपेक्षित आहे आयोगाकडून, त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे वाचणं, हे खूपच महत्वाचं आहे. हे समजते आपल्याला मागील प्रश्नपत्रिकावरून. त्याचा खूप डीपली अभ्यास करायचा, त्यावरून आपल्याला समजेल काय पाठ करायचं, काय वाचायचं. आता खूप लोक सांगतात स्पर्धा परीक्षा वाचत असते का एवढी मोठी पुस्तकं, पाठ कशी होणार बा, पाठ करत असते का, फक्त वाचत असते असं त्यांचं म्हणणं आहे. कारण खूप मोठा सिलेबस असल्यामुळे. पण ते शक्य नाही, तुम्ही पाठ केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. काही काही गोष्टी पाठ करणं आवश्यक आहे. सर्व पुस्तक पाठ करायचं नसते, त्यातले काही मुद्दे असतात ते पाठ करणं खूप आवश्यक असतात. आता समजून घेताना पाठ करणं का आवश्यक, आता तुम्हाला जर प्रश्न आला डायरेक्ट महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. तिथं काय वाचून जमणार आहे तुमचं, काय समजून घ्या तुम्ही. 3,07,713 हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, हे तुम्हाला पाठ करणार लागणार आहे, म्हणजे करणार. लोकसंख्या पाठ करावं लागणार आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्याची काय आहे, कसं आहे, काय सर्व पाठ करणं आवश्यक आहे. समजून पाठ करणं खूप आवश्यक आहे. म्हणून फक्त वाचल्याने काही होणार नाहीये, त्यामुळे वाचण्यासोबत पाठांतर सुद्धा खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आता शेवटचा मुद्दा आपण बघितला, अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, काय पाठ करणे, काय नाही करणे, हे सर्व बघितलं आपण. नियोजन पाहिलं, सुरुवात कुठून करायची हे पाहिले, विषय पाहिले, त्याचा सखोल अभ्यास केला प्रत्येक विषयाचा. आता सर्वात महत्वाचं आहे ते शेवटचं रिव्हिजन. आता यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तर ते म्हणजे फक्त रिव्हिजन खूपच महत्वाची आहे. म्हणजे जो काही तुम्ही अभ्यास करता, जो काही एवढे वर्ष तुम्ही अभ्यास करता, 2-3 वर्ष, पण शेवटच्या टप्प्यात म्हणजे परीक्षेच्या काळात जर तुमची रिव्हिजन नसली तर तुमच्या 2-3 वर्ष अभ्यास करण्याला काही महत्व राहत नाही. म्हणून रिव्हिजन इज द मस्ट. रिव्हिजन खूपच आवश्यक आहे, त्याशिवाय काही होणार नाही. त्यामुळे रिव्हिजन करताना आता पहा तुम्हाला सांगतो, एवढे मार्केटला पुस्तक अवेलेबल आहे एमपीएससी करताना साठी, खूप खूप पुस्तक अवेलेबल आहे. आता ते समजलं पाहिजे कोणतं वाचायचं, काय कोणतं सोडायचं, यासाठी मी तुम्हाला सोर्सेस देणार आहे. ठीक आहे, तुम्ही यानंतर
मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला सोर्सेस देईल, काय कोणते पुस्तक वाचायचे तर. ठीक आहे, तेच सांगतो. जे काही पुस्तकं सांगेल मी ते एक पुस्तक आता 10 वेळा सांगतोय. रिव्हिजन करताना, काही अभ्यास करताना जास्त पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. म्हणजे कमीत कमी पुस्तकं, म्हणजे सोर्सेस खूप कमीत कमी, पण रिव्हिजन खूपच जास्तीत जास्त. म्हणजे कमीत कमी पुस्तकं, जास्तीत जास्त रिव्हिजन. म्हणजे 10 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. हे सर्वात महत्वाचं यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेत. काय तर एक पुस्तक खूप अनेक वेळा वाचणे, 5 वेळा 6 वेळा पाठ होईपर्यंत वाचणे. म्हणजे 10 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणून कमीत कमी सोर्सेस, जास्तीत जास्त रिव्हिजन, हेच आपल्याला आवश्यक आहे इथे काम करताना. ठीक आहे, म्हणून रिव्हिजन खूप आवश्यक आहे. रिव्हिजन मध्ये काय असतं तर तुम्ही सर्व पुस्तकं वाचलेले असतात, बरोबर, त्याचे अंडरलाईन केलेले असतात पुस्तकात, तुम्ही नोट्स काढलेल्या असतात. ठीक आहे, रिव्हिजन मध्ये याचाच अभ्यास करायचा असतो. तुम्ही अंडरलाईन केलेला, तुम्ही नोट्स काढलेला, या सर्वांचा अभ्यास तुम्हाला रिव्हिजन करावा लागेल, करण्यात आवश्यक असतं. आता सर्वात महत्वाचा एक सर्वांना प्रश्न येतो, प्रॉब्लेम एकच आहे की सगळेजण विचारतात माझ्या लक्षात राहत, काही वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नाही. म्हणजे का लक्षात राहत नाही? बुद्धी. ठीक आहे, तसं नाही माझं म्हणणं की सर्वांना एकदा वाचले सर्वांना लक्षात येईल. कोणाला 2 वेळा वाचले लक्षात येईल, कोणाला तेच गोष्ट 4 वेळा वाचले लक्षात येईल. हे म्हणून माझ्या लक्षात राहत नाही या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की तुमचं रिव्हिजन खूप जास्त पाहिजे त्या पुस्तकावर. खूप जास्त रिव्हिजन राहिलं तुमच्या सर्व लक्षात राहतेच. ठीक आहे, एक वेळा नाही राहिलं लक्षात, 2 वेळा असा, 4 वेळा असा, 10 वेळा येतात एक पुस्तक, पण ते गोष्ट पाठ करणं, वाचणं खूप आवश्यक आहे. म्हणून माझ्या लक्षात राहत नाही हा प्रश्न नको. म्हणजे कोणी म्हणते का याच्या लक्षात खूप राहतं, माझ्या लक्षात राहत नाही, हे नाही. हे कोण राहतं ज्याला लक्षात, त्याचं रिव्हिजन तेवढे, त्याचे पाठांतर तेवढा, त्याचं वाचन तेवढा आहे, त्यामुळे त्याला तेवढं लक्षात राहत आहे. त्यामुळे मेहनत करणं खूप आवश्यक आहे, खूप प्रयत्न करावा लागेल त्यासाठी तुम्हाला. म्हणून तर आपल्याला सर्व गोष्टी लक्षात राहतील. म्हणून माझ्या लक्षात राहत नाही हा प्रश्न यानंतर कोणी आपल्याला स्वतःला कमी समजायचं नाही. खूप रिव्हिजन करा, जास्त पाठांतर करा, तुमच्या सर्व काही लक्षात राहील. ठीक आहे, 2 वेळा, ठीक आहे, कोणाला 2 वेळा असायला लागेल, कोणाला 4 वेळा असायला लागेल, हाच फक्त मुद्दा आहे, तो बाकी काहीच नाही. त्यामुळे प्रत्येक जण चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून आपण यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे, आता सुरुवात बघितली आपण, एकदा रिव्हिजन करू. ठीक आहे, अभ्यासाची सुरुवात कुठून करायची? ठीक आहे, आपण पाहिलं, बघितलं. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, परीक्षेचं स्वरूप समजून घ्या. ठीक आहे, एमपीएससी कोणकोणत्या परीक्षा घेते, काय घेते, त्यात कोणत्या पोस्ट भरतात. ठीक आहे, सिलेबस काय असतो, सगळं आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, सिलेबस वगैरे, अभ्यासक्रम. ठीक आहे, प्रत्येक परीक्षेचा. सगळ्यात पहिले काय बघितलं, परीक्षेचं स्वरूप बघितलं, त्याचा सिलेबस काय आहे. ठीक आहे, सुरुवात कुठून करायची? ठीक आहे, सुरुवात कुठून? शाळेच्या अभ्यासापासून करायची. आपल्याला पहिले 5वी ते 10वीचा स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आपण. ठीक आहे, त्यानंतर विषय बघितले आपण, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, करंट अफेअर्स असेल, गणित, बुद्धिमत्ता, हे विषय आपल्याला एमपीएससी मध्ये शिकावे लागते. आता ह्याचा विषय आहे, आता इतिहास आहे. इतिहासातला एक 3 पार्ट येतात, प्राचीन भारत येतो, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत. आता प्राचीन मध्ययुगीन हा तेवढा कामाचा नाही आहे आपल्याला. म्हणजेच प्राचीन मध्ययुगीन हा फक्त राज्यसभेच्या प्रिलिम्स पुरती मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, म्हणजेच कोणता, इंग्रजांचा, मॅक्झिमम काय, इंग्रजांचा जो काही कार्यकाळ आहे भारताचा इतिहास, तो खूप महत्वाचा आहे. त्यासाठी पुस्तकांचा क्रम आता आधुनिक भारताचा इतिहास 5वीच्या पुस्तकात देऊन आहे आणि 8वीच्या पुस्तकात खूप चांगल्या प्रकारे देऊन आहे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. भूगोल करताना शाळेचा अभ्यास घेतला, 5वी पासून चालू करायचं. ठीक आहे, 5वी, 6वी, 7वी, 8वी, त्यात तुम्हाला कोणता प्राकृतिक भूगोल असतो, महाराष्ट्राचा भूगोल असतो, भारताचा असतो, जगाचा असतो, त्या सर्व गोष्टी तुम्हाला सिलेबस मधून लक्षात येईल. ठीक आहे, मग सुरुवात कुठून करायची बघितलं आपण, शाळेच्या अभ्यासापासून. ठीक आहे, शाळेचा अभ्यास केला, त्यानंतर काय करायचं, रेफरन्स बुक घ्यायचे. ठीक आहे, रेफरन्स बुक कोणकोणते घ्यायचे? ठीक आहे, यासाठी तुम्ही मॅडम कडून नंतर नंबर घ्या माझा, पर्सनली मेसेज केला तर मी त्याला रेफरन्स बुकची लिस्ट पाठवेल. ठीक आहे, रेफरन्स बुक राहील. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, मागील प्रश्नपत्रिका आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे सर्व. ठीक आहे, मागील प्रश्नपत्रिका, तर स्वरूप समजून घ्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, इंटरनेटचा वापर करा.
तुम्हाला पुण्यात न जाता सगळं काही अवेलेबल आहे स्वतःच्या घरी. तुम्ही इंटरनेटचा वापर करा, खूप चांगल्या प्रकारे सगळं काही समजून भेटते तिथे. प्रत्येक विषयाचं नॉलेज आहे तिथे, प्रत्येक विषय समजून सांगितलेला आहे. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, इतिहास, भूगोल सर्व काही अवेलेबल आहे तिथे. त्यामुळे त्याचा वापर करा. तिथून कोणतेही क्लास न लावता माझ्याकडे, ठीक आहे बा, घरची परिस्थिती वाईट आहे यामुळे मी क्लास लावू शकत नाही हे कारण नको. क्लास न करताही खूप चांगल्या प्रकारे योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे. नियोजन करायला पाहिजे, पाठांतर आणि रिव्हिजन या गोष्टी आपण बघितल्या काय काय करावं लागते. ठीक आहे. यानंतर बघितलं आपण स्वरूप बघितलं. आता जे कोणी याच्यातले विद्यार्थी जे खरंच एमपीएससी कडे वळणार आहेत त्यांच्यासाठी आणखी आपण स्पेशल एखादं नंतर लेक्चर घेऊ. ठीक आहे. तुम्ही पर्सनली मला मेसेज केला तरी सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्यामुळे अभ्यासाची आपण बेसिक माहिती बघितली आहे स्पर्धा परीक्षेत उतरल्यानंतर. ठीक आहे. आता तुमच्या काही अडचणी असेल, ठीक आहे, त्या बघू आपण. ठीक आहे. तुमचे प्रश्न उत्तर 10-15 मिनिटं आपण तुमचे प्रश्न उत्तर घेऊ. तुमचा माईक ऑन करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा कोणाची बोलायची हिंमत होत नाही, कोणाची मुली वगैरे, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये चॅट वर कमेंट केली तरी चालेल. विद्यार्थी हॅलो. हा हा बोला. हा विचारा बेटा. हॅलो विचारा ना. ठीक आहे. विचारू पहा, काही घाबरू नका. तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल, आयुष्यात अडचणी नक्की खूपच येतात, जे काही प्रश्न असेल तुम्ही विचारा. आता सगळं सांगितलंय मी, काय काय गोष्टी महत्वाच्या असतात ध्येय निश्चितीसाठी, काय काय करावं लागतं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. एक माणसाला अभ्यास करताना खूपच सेल्फ मोटिवेशन असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगतो, नेहमी कायम आपण स्वामी विवेकानंदांचे 2 वाक्य नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. एक कोणतं वाक्य आहे तर, उठा जागेवा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका. उठा जागेवा, ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका, हे त्यांचं वाक्य आहे. हे कायम नेहमी स्मरणात राहिलं पाहिजे. रोज सकाळ दुपार संध्याकाळ एकच वाक्य लक्षात आलं पाहिजे, उठा जागेवा, ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका. हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. याची प्रिंट काढा, तुमच्या टेबला समोर लावा, रोज वाचा. पण याची खूप आवश्यकता आहे आपल्याला. त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं, जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. म्हणजेच जेवढा मोठा संघर्ष राहील तुमचा, जेवढे अपयशांनी खचून न जाता जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. हेच खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे असं नाही का बा 2-3 वर्ष झाले मला यश मिळत नाही. तुमचा संघर्ष जेवढा वाढेल, जेवढं काही तुम्ही शिकाल, जेवढा मोठा तुमचा संघर्ष राहील, तेवढंच मोठं तुमचं नैदित्यपवान तुमचं यश राहील, हे याची मला खात्री आहे. ठीक आहे. इथून तुम्ही मला प्रश्न विचारा सर आणि त्याचे उत्तर. ठीक. सर माझा आवाज येतोय सर? हो सर बोला. सर माझा आवाज क्लिअर येतोय सर? हो येत आहे. हो येतोय बेटा विचार. ते मॅथचं आपण सर कसं कव्हर करायचं? एमपीएससी साठी मॅथचं सब्जेक्ट राहते. आता बघा, जो गणित आणि बुद्धिमत्ता जो विषय आहे आयटी आणि MPSC मॅथ मध्ये, डीप ठीक मध्ये आहे. कसं? हा ठीक आहे. तो फक्त आपल्याला पूर्व परीक्षेसाठी मर्यादित विषय आहे तो. ठीक आहे. 15 मार्काला विषय असतो. ठीक आहे. हा जो विषय कव्हर करताना जे बेसिक न्यूमरसी असतात, म्हणजे गणितात काय येतात, जे काही आपण आता शाळेत जे काही गणित वगैरे शिकलो, म्हणजे तेच रिपीट होतात. म्हणजेच काय, अभ्यास करताना सोर्स जे आहे, गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना तुमचे जे काही पुस्तक आहे ते लिस्ट माझ्याकडून घेऊन जा. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करायचा त्या पुस्तकात ही सर्व माहिती तुम्हाला त्या पुस्तकातून भेटेल. आणि आता गणित बुद्धिमत्ता करताना तुम्हाला एमपीएससी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्तेला वेटेज खूप कमी मार्क्स आहे. आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की जीएस, तो सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते खूप महत्वाचं आहे. त्यावर माणसाने गणित बुद्धिमत्तेपेक्षा खूप जास्त भार आपल्याला त्या क्षेत्रावर द्यावा लागतो. आता एमपीएससी सोडून जे काही इतर सर्व भरती होतात त्यात माहित आहे आपल्याला 25-25 मार्काचे 4 टप्पे असतात.
25 मार्काचं गणित असतं, 25 मार्काचं गणित बुद्धिमत्ता असतं, 25 मार्काचं 25 मार्काचं जनरल नॉलेज असतं, ठीक आहे, इंग्लिश ग्रामर असतं, मराठी ग्रामर असतं, 25 मार्काचे. त्यामुळे तिथे महत्वाचा असतो. पण एमपीएससी करताना गणित बुद्धिमत्ता हा विषय फक्त पूर्व परीक्षेसाठी मर्यादित असल्यामुळे खूप कमी महत्वाचा आहे. त्यापेक्षा तुम्ही जीएस कडे खूप जास्त लक्ष द्या आणि गणित बुद्धिमत्ताकडे लिमिटेड लक्ष द्या. लक्ष देऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे. लिमिटेड लक्ष द्या. काय सोर्स वापरायचे यासाठी तुम्ही लक्ष द्या. काय सोर्सेस वापरायचे मी तुम्हाला लिस्ट देईल, त्यातून तुम्ही गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास छान प्रकारे करू शकता. हो, थँक्यू सर. थँक्यू सर. हिअर मी सर. हॅलो, बोला. कॅन यू हिअर मी सर? मला हो. आहे ना, म्हणजे अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं हे विचारायचं होतं. एखाद्या आता- विषयाची अभ्यास करण्याची इच्छा नसते बा, मग त्या म्हणजे विषयाची म्हणजे इच्छा निर्माण झाली पाहिजे असं. ठीक आहे समजलं. आता कोणालाच मी सांगतो 90 ते 99% मुलांना अभ्यास करणं आवडत नसते, तो जबरदस्तीने करावा लागतो. पण आपला जो उपाय नाही आहे त्या गोष्टीचा, या क्षेत्रात आवड निवड नाही. म्हणजे आवडते म्हणून हा मी विषय करील ना, आवडत नाही मी करणार नाही, याला चॉईस नाही आहे आपल्याजवळ. हे लक्षात ठेवा. आवड निवड ह्या बाजूला ठेवायच्या, पण आवड निवड त्या विषयात तुम्ही अभ्यासात घुसा. डीप मध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तुम्ही त्या अभ्यास वारंवार त्याचा अभ्यास कराल, तुमचं आपोआप त्या विषयात आवड निर्माण होईल आणि तुम्हाला तो विषय ऑटोमॅटिक आवडायला लागेल. त्यामुळे तुमच्याजवळ चॉईस नाही आहे. तुमच्याजवळ हा विषय आवडते, तो नाही आवडत, नो एक्सक्यूज नकोच, काहीच नको. बिलकुल प्रत्येक विषय आपल्याला करावा लागणार आहे, म्हणजे ती गरज आहे आपली. त्यात काहीच नाही करू शकत आपण, आपल्याला ऑप्शन नाही आहे त्या गोष्टीत. हॅलो सर. आता नियोजन कसं करायचं, दुसरा प्रश्न होता. नियोजन करताना मगाशी सांगितलं मी, डे टू डे टाइम टेबल बनवणे, सकाळ त्याचा डेली 10-12 आवर आपली त्याची विभाजणी करणे, रिडिंग करणे, टाइम मॅनेजमेंट हे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही जर एमपीएससी करत असाल, त्याचं नियोजन कसं करायचं बघितलं आहे मी. त्याच्यासाठी तुम्ही मला पर्सनल नंतर विचारलं फोन करून, तेव्हा सुद्धा सांगेल मी तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे. हॅलो सर. थँक्यू बोला सर. सर हॅलो. हा बोला ना. आवाज येतो आहे, बोला. तुम्ही सर 16 एमपीएससी परीक्षा क्रॅक केल्या आहे ना सर? हम्म. अच्छा बोला. अच्छा. तर ते म्हणजे फक्त सर्व एमपीएससीच्याच फक्त आहे ना सर? हा, मी फक्त पूर्ण फोकस एमपीएससी वर आहे माझा. ठीक आहे, कारण स्पर्धा परीक्षेतून 16 वेळ सर? हो, दरवर्षी 2017 पासून मागील 4 वर्षात मी दरवर्षी 7-8 मेन्स देता एमपीएससीच्या. ठीक आहे. पीएसआय, एसटीआय, एएसओ, राज्यसेवा, डीवायएसपी, टॅक्स असिस्टंट या सर्व पदांच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहे मी. ठीक आहे. आता हा ते सगळं क्रॅक केलं सर आहे ना? हा हॅलो सर. बेस्ट ऑफ लक सर त्यासाठी. हा, धन्यवाद. बोला ना. सेकंड नेक्स्ट क्वेश्चन. सर, कोरोना काळात पुस्तक मिळणे अवघड झालेले आहे सर. तर इंटरनेटच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा सर? योग्य मार्गदर्शन आपल्याला कसं मिळणार? नक्कीच. आता पुस्तकं सध्या बुक स्टॉल वगैरे सगळं बंद आहे. ठीक आहे. इंटरनेटवर सर्व अवेलेबल आहे. तुम्हाला सुरुवात कुठून, आता तुम्ही जर टाकलं, तुम्ही इंटरनेटवर तुम्हाला जर शाळेचा अभ्यास करायचा असेल, ठीक आहे, 5वी ते 10वी तुम्हाला सुरुवात करायची असेल, तुम्ही स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा अभ्यास हे जरी तुम्ही तिथे टाकलं वर युट्यूब वर काही, तरी तुम्हाला खाली ऑप्शन येतात. सर्वच अभ्यास कसा करावा, प्रत्येक विषय, इतिहास कसा, भूगोल कसा करावा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे युट्यूबवर. ठीक आहे. युट्यूबवर सर्व मार्गदर्शन अवेलेबल आहे. त्यामुळे पुस्तक नसेल सध्या तरी चालेल, पण पुस्तक वाचल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. फक्त इंटरनेटच्या भरोश्यावर काही होणार नाही आहे. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्ही ऑप्शन नसल्यामुळे इंटरनेट वापरू शकता, पण पुस्तकं मस्ट आहेत. ठीक आहे. ते तुम्ही नंतर पहिले इंटरनेटचा वापर करा. सर्व अवेलेबल आहे. तुम्ही काही टाका वरती, इतिहास टाका, भूगोल टाका, एमपीएससीतलं सर्व काही तिथे मार्गदर्शन भेटेल तुम्हाला. गुड इव्हनिंग सर. अवेलेबल आहे सर, पण वेगवेगळी माहिती असते कोणत्या याच्यात आहे चालू. ठीक आहे. आता प्रत्येक विषयानुसार जे काही खूप चॅनल्स आहे, म्हणजे एमपीए जे युट्यूब वर जे आहे शिकवणारे अनेक चॅनल्स आहे, अनेक अकॅडमी आहे. ठीक आहे. आता कोणत्या विषयासाठी प्रत्येक विषय टू विषय मार्गदर्शनची जी अकॅडमी आहे तो थोडं डिफर होते. म्हणजे अनेक आहे. तुम्ही कोणताही विषय सांगा,
एखादा विषय तुम्ही नंतर पर्सनली जरी विचारला या विषयाचा अभ्यास मी कुठून कुठून करू, त्याचा विषयाचा अभ्यास करताना मी कोणतं चॅनल वापरायचं हे सुद्धा सांगेल मी तुम्हाला. कारण सब्जेक्ट टू सब्जेक्ट चेंज होतं, पण जवळपास अनेक जे चॅनल्स असतात वरती त्या अनेक याच्यावर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन अवेलेबल आहे. हे नाही आवडलं तर ते अनेक चॉईस आहे तुमच्याजवळ, तुम्हाला कुठे ना कुठे त्याच्यातलं चांगलं मार्गदर्शन अवेलेबल आहे. एक व्हिडिओत नाही भेटलं दुसऱ्या व्हिडिओत भेटेल, दुसऱ्यात नाही भेटलं तिसऱ्यात भेटेल, पण एकूण सर्व माहिती तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल व्हिडिओमध्ये भेटेल, कारण अनेक चॅनल्स आहेत. हॅलो सर, इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची प्रिपरेशन म्हणजे कसे प्रश्न विचारले जातात आणि त्याची प्रिपरेशन कशा प्रकारे केली पाहिजे? ठीक आहे. आता आपण महत्वाचा मुद्दा असतो, पहिले आपल्याला प्रिलिम्स पूर्व परीक्षा पास व्हावं लागते, नंतर मुख्य परीक्षेसाठी जातो आपण, आणि नंतर त्यामधून एका पदास 3 जण म्हणजे 400 जागा असेल तर 1200 जण बोलवतात ते. ठीक आहे, एकाच 3 या रेशिओ मध्ये ते बोलवतात, आणि 1200 मधून समजा 400 घ्यायचे असेल तर प्रत्येक विषयाचा इंटरव्ह्यू असतात. इंटरव्ह्यूत काय विचारलं जातं हा महत्वाचा प्रश्न. इंटरव्ह्यूत काही महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजेच काय, व्यक्तिमत्व. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजेच काय, तुम्ही आहेत तसे दाखवा, तुम्ही आहे तसे त्यांना दाखवा, तुम्ही फक्त प्रेझेंट करा स्वतःला. म्हणजेच तुम्हाला काय अख्ख्या जगाची माहिती पाहिजे इंटरव्ह्यूला जाताना असं नाही आहे, तुम्ही फक्त स्वतःला प्रेझेंट करा. म्हणजे त्यांनी समोरच्या आता काय विचारतात इंटरव्ह्यूत आपण हे बघू. इंटरव्ह्यू मध्ये काय, सगळ्यात पहिले तुमची स्वतःचा परिचय देताना काय, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय असतं, हे ते या गोष्टी सगळ्यात पहिले विचारल्या जातात. तिथे पहिले स्वतःचा परिचय असतो, आपली डिग्री कुठून झाली हे खूप महत्वाचा मुद्दा असतो त्यांचा. इंटरव्ह्यू घेताना सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांचा असतो डिग्री, तुम्ही कुठून घेतली. आता माझी डिग्री बीएससी झाली आहे, ठीक आहे, कुठून झाली काय झाली हे विचारतात. त्यानंतर बीएससी डिग्री तुम्ही काय शिकलात हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता माझी बीएससी फिजिक्स मधून झालेला आहे, ठीक आहे, फिजिक्स मध्ये अनेक जे आहे, ठीक आहे, आता न्यूटनचे लॉ आहे, आईन्स्टाईनच्या थिअरी आहे, या ज्या काही थिअरी आहे त्या आपल्याला इंटरव्ह्यूत जाताना याची तयारी करून द्यावी लागते. म्हणून सांगताय ज्या ज्या क्षेत्रात आपण डिग्री घेतलेली आहे त्या क्षेत्राचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणे. असं नाही का तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर संबंध संपला. त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूत सुद्धा तुमच्या डिग्रीवर विचारलं जातं, ठीक आहे. त्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व, तुम्हाला काही सिच्युएशन देतात ते, म्हणजे तुम्ही अधिकारी आहात, ठीक आहे, तुम्ही आता अधिकारी आहात. आता एक्झाम्पल देतो, आता सध्या कोरोनाची कंडिशन चालू आहे, तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्याचे कलेक्टर असाल, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, ठीक आहे. आता माहित आहे रोजचे हजारो पेशंट निघत आहे यवतमाळ जिल्ह्यात, ते कमी करण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना कराल हा प्रश्न तुमच्या समोर आला. या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे याचं उत्तर व्यवस्थित द्यावं लागतं. अशा सिच्युएशन देतात ते, ठीक आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर, सध्या काय चालू आहे जगात त्याबद्दल माहिती असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, आहे तसे प्रेझेंट व्हायचं असतं, व्यक्तिमत्व असतं, आहे तसं प्रेझेंट व्हायचं, अतिशयोक्ती करायची नाही, ठीक आहे. आणि या गोष्टी सर्व इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जातात. थँक्यू. हा, आणखी काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे? काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो सर. बोला. सर, आपण जे समजा ऑनलाईन वरून जे मटेरियल अवेलेबल आहे, तर नेमकं म्हणजे कोणत्या सोर्सचा एमपीएससी साठी, म्हणजे कोणत्या सोर्स, म्हणजे ऑफिशियल साईटचा वापर करायचा? फक्त ऑफिशियल ज्या साइट्स आहे, फक्त एमपीएससी पुस्तकांच्या साठी, म्हणजे पुस्तक सोर्स साठी म्हणताय का तुम्ही? तुम्ही म्हणता की आता लायब्ररी वगैरे तिथे सगळं ऑनलाईन आपल्या. आता ठीक आहे, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे पुस्तक कोणते वाचायचे याचे सोर्स म्हणताय ना, ते कसे अवेलेबल होतील इंटरनेटवर? म्हणजे ऑफिशियल साईट. ऑफिशियल साईट जे आहे, ज्या अनअकॅडमी आहे, नावाजलेल्या अकॅडमी आहे, अनेक आहे, ठीक आहे. अनअकॅडमीवर तुम्ही आता त्याचं ऍप आहे, त्याचे ऍप डाउनलोड केले, अनेक फ्री लेक्चर्स आहे अवेलेबल. तुम्ही आधी सांगत होता ना सर, 10 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचत, तसं म्हणून एमपीएससीची साईट पण तशा भरपूर आहेत. काही पुस्तकं सांगतात, मला फक्त माहित आहे, ठीक आहे, म्हणून सांगत आहे. मी जे सोर्सेस देईल तुम्ही मला संपर्क करा, मी जे सोर्सेस देईल त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. बाकी कोणाचं काही ऐकण्याची आवश्यकता नाही, तुम्ही घेऊ शकता,
पण नाही नाही एमपीएससी बेस्ट ऑफ तुम्ही इंटरनेटवर अनेक पुस्तकं सांगतात, सगळे आपापल्या पद्धतीने सांगतात. ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो, यशस्वी होण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र सारखेच पुस्तकं वाचतो. आता बघा, एका विषयासाठी जास्त पुस्तक वाचायची नाही राहत, फक्त 2 ते 3 पुस्तकं असते एका विषयासाठी. म्हणजे खूप वाचावं लागत ते पुस्तक असं नाही आहे. म्हणजे 5-6 विषय 15-20 पुस्तक मध्ये तुमची एमपीएससीचा तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो तुम्ही केला तर. ठीक आहे, म्हणून अख्खा महाराष्ट्र सेम पुस्तकं वाचतो, जवळपास तरी सारखे पुस्तक सोर्सेस असतात. त्यामुळे तुम्ही मला नंतर संपर्क करा, नंबर घेऊन मॅडम कडून. तुम्हाला सगळे सोर्सेस अवेलेबल मी तुम्हाला पर्सनली पाठवतो, तुम्हाला व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, कुठेही पाठवतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. माझा आवाज येतोय निखिल सर? हो सर, हो मॅडम. हा, तर मला असं वाटतं आता शेवटचे आपण 2-3 प्रश्न जे काय आहे ते घ्यावेत, आणि मग ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील तर आपण 2 ते 3च प्रश्न त्याच्यानंतर घेऊ, आणि मग ठीक आहे. कोणी प्रश्न विचारत नसेल, कोणी प्रश्न भीती आहेत वाटत की असेल, तुम्ही नंतर पर्सनली मेसेज करा तरी चालेल मला, तसं काही हरकत नाही. ठीक आहे, आता जे काय आहे ते विचारून झालं. आहेत प्रश्न काही? आपण पुढे वळूया. ठीक आहे, आपण मग आता समारोपाकडे वळूया. की खरं सांगायचं म्हणजे सर्वप्रथम मी मनापासून निखिल सरांचे धन्यवाद मानते. 10 एखाद्या स्पर्धा परीक्षेवरचे व्याख्यान ऐकणं आणि निखिल सरांचं एक व्याख्यान ऐकणं बरोबरीच आहे असं मला वाटतं. म्हणजे एकही मुद्दा असा नाही की जो मुद्दा निखिल सरांनी या ठिकाणी मांडला नाही. अगदी परीक्षेची तयारी कशी करावी इथपासून तर परीक्षेमध्ये यशस्वी कसं व्हावं इथपर्यंतचे सर्व मुद्दे त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एक बाजू त्यांनी मांडली की कुठलंही ध्येय तुम्हाला जर निश्चित करायचं असेल किंवा कुठलंही ध्येय जर तुमचं निश्चित असेल तर मग त्या दिशेने केलेला जो प्रवास आहे तो प्रवास तुमचा सुकर करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती जी आहे ती प्रबळ पाहिजे, अथक परिश्रम पाहिजे. यश जे आहे ते यश निश्चितच तुमच्या वाट्याला येईल. आणि त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदाचं जे वचन सांगितलेलं आहे की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. तसंच प्रत्येकाला आपण आज पाहतो की ग्रुपवर 450 विद्यार्थी आपल्या ग्रुपवर आज आहेत, परंतु या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी आज सहभाग नोंदवला? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य प्रत्येकाला जे मी म्हंटल की वाटणं आणि करणं या 2 शब्दामधला जो अंतर आहे की 450 विद्यार्थ्यांना वाटलं की मी ग्रुपवर जॉईन झालो पाहिजे, मला स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात माहिती मिळाली पाहिजे, परंतु किती विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये जॉईन झाले? म्हणजे वाटणं आणि करणं यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी संपवायचं आहे. आणि म्हणून जर आपण ध्येय शून्य असू, आपली वाटा जर ध्येय शून्य असेल तर मग आपला रस्ता कितीही गुळगुळीत असला, कितीही चांगला असला तरी सुद्धा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु आपलं ध्येय जर निश्चित असेल तर वाटा कितीही खडतर असो, वाटा कितीही कठीण असो, कितीही संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असेल तरी सुद्धा आपण ध्येय निश्चित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे काही मुद्दे सरांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की आपलं ध्येय निश्चित करा, ध्येयाच्या निश्चितीकडे जाण्यासाठी आपण योग्य नियोजन करा, योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या आणि स्वतःला ओळखा. आणि कोणतंही काम करत असताना ताण तणाव विरहित करा, संयम ठेवा. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणं म्हणजे अतिशय संयम जो आहे तो अतिशय संयम तुम्हाला ठेवावा लागतो. प्रेम कशावर करावं? तर प्रेम हे पुस्तकांवर करावं. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर आपण पुस्तकांवर प्रेम करायला शिकलो पाहिजे. परिस्थितीवर तुम्ही रडत बसू नका, तर परिस्थितीशी लढणं जे आहे ते लढणं तुम्हाला शिकायचं आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी परिस्थितीला धरून रडणार नाही तर परिस्थितीशी लढत राहतील तेच उद्या अजिंक्य तारा म्हणून चमकतील किंवा तेच यशाच्या उंच शिखरावर पोहोचतील. आणि म्हणून शिक्षण ही जी गुंतवणूक आहे ती अशी गुंतवणूक आहे की तुम्ही 3 वर्ष ती गुंतवणूक करा, त्याचे आउटपुट जे आहे, त्याचे रिटर्न्स जे आहे ते रिटर्न्स तुम्हाला आयुष्यभर भेटत राहतील. आणि म्हणून तुमची ही जी गुंतवणूक आहे, तुमचे हे जे मेहनतीचे वर्ष आहे
हे मेहनतीचे वर्ष जर तुम्ही सत्कर्मी लावले, अभ्यासाप्रती डिवोट केलं, तर निश्चितच यश जे आहे ते यश तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. संघर्ष जितका मोठा, यशही तितकंच बेहतरीन असतं किंवा यशही तितकंच मोठं असतं, असा एक संदेश जो आहे तो संदेश या ठिकाणी निखिल सरांनी त्यांच्या या व्याख्यानातून दिलेला आहे. आपल्या दिमाखाची जी बॅटरी आहे ती कधीच डाऊन होऊ देऊ नका, लो होऊ देऊ नका, ती नेहमी चार्ज ठेवा. कारण तुम्ही जितकी ती बॅटरी चार्ज ठेवाल आणि म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहे या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आत्मसात केलेला आहे. खूप सारं निखिल सरांनी या ठिकाणी दिलं. आता आपण त्यातलं किती आपल्या पदरामध्ये घेतो हे महत्वाचं आहे. कारण दिलं, परंतु घेणाऱ्याचे हात किती मजबूत आहे, घेणाऱ्याची झोळी किती मजबूत आहे, यावर सुद्धा आपलं यश अवलंबून असतं. आणि म्हणून निखिल सरांनी दिलेलं जे आज व्याख्यान आहे अतिशय मनापासून, की माझे विद्यार्थी आहे, माझ्या गावातले विद्यार्थी आहे, माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, ही एक जाण ठेवून आणि माझ्याच परिस्थितीतले हे सर्व विद्यार्थी आहे आणि म्हणून अतिशय पोट तिडकीने, ज्याला म्हणू आपण वरवरचा नाही, अतिशय पोट तिडकीने त्यांनी हा जो व्याख्यानातून संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे. आपल्या ध्येयावर तुम्ही फोकस करा. कारण त्यांनी म्हटलं की तुम्ही खूप पुस्तकं वाचू नका, नेमके पुस्तकं वाचा आणि नेमके पुस्तकं वाचूनच तुम्ही त्याचं रिपिटेशन करा, रिव्हिजन सतत करत राहा. कारण दोन व्यक्तीचं एक उदाहरण आपण छोटंसं घेऊ, वेळ घेणार नाही, परंतु तरी सुद्धा मलाही मोह आवरत नाही की आपण जर आपल्या ध्येयावर फोकस केलं तर यश निश्चित होतं. दोन व्यक्ती विहीर खोदायला बसतात आणि एक व्यक्ती जो आहे तो 10 फूट विहीर खोदतो, त्यानंतर तिथेच पुन्हा तो खाली खाली जाऊन जवळपास 30 फुटापर्यंत विहीर खोदतो आणि त्याला त्याच्या पाणी जे आहे ते पाणी लागतं. दुसरी एक व्यक्ती असते ती 10 फूट जमीन खोदते आणि तिला असं वाटतं की नाही मला इथे काही पाणी लागेल असं वाटत नाही. दुसऱ्या ठिकाणी तो 10 फूट खोदतो, तिसऱ्या ठिकाणी 10 फूट खोदतो, असं करून तो जवळपास 4-5 ठिकाणी खड्डे खोदत नेतो, परंतु पाणी लागत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्याने एकाच ठिकाणी फोकस केलं की मला इथेच पाणी लागणार आहे, तिथे त्यांनी 10, 20, 30 फूट खड्डा खोदला, 30 फुटामध्येच त्याला पाणी लागलं. त्यांनी 50 फूट खोदलं, 10-10 फुटाचे 5 खड्डे खोदून सुद्धा त्याला पाणी लागलं नाही, कारण तो भरकट होत होता. त्याच्या जे ध्येय आहे त्या ध्येयापासून तो भरकट होत होता आणि म्हणून त्यांनी ध्येयशून्य प्रवास त्यांनी केला. असा ध्येयशून्य प्रवास तुम्ही करू नका, तुमच्या ध्येयावर तुम्ही फोकस व्हा, असा एक सुंदर संदेश त्यांनी या व्याख्यानातून दिला. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या तर्फे त्यांचं अगदी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि असेच पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला याल. खरं सांगायचं म्हणजे त्यांची एक्झाम होती 11 एप्रिलला मला वाटतंय ना निखिल, तर परंतु ती पोस्टपोन झाल्यामुळं त्यांचा आपल्याला वेळ ते आपल्याला देऊ शकले. असाच वेळ पुन्हाही आम्हाला द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी अध्यक्षीय भाषणासाठी प्राध्यापक डॉक्टर संजय शेंडमारे सर यांना मी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. मित्रहो, मी सर्वप्रथम निखिल सरांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अतिशय स्वानुभावानं, अतिशय मेहनतीनं स्वतःचा विश्व उभारलं आहे आणि फक्त पुस्तकी गोष्टी न करता प्रत्यक्ष अनुभवातून, म्हणजे मला असं वाटतं की या विषयावर जर एखाद्या ज्येष्ठ किंवा अनुभवी प्राध्यापकाला एखाद्याला आमंत्रित केलं असतं तर कदाचित काय बोलावं याच्यासाठी सुद्धा त्याला अभ्यास करावा लागला असता. पण निखिल सरांनी अतिशय हे सगळं स्वानुभवानं, कष्टानं आणि अतिशय साध्या सरळ भाषेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना समजेल या भाषेत त्यांनी याचं अतिशय विस्तृत आणि अतिशय सविस्तर वर्णन केलं आहे. सरांचं पुन्हा अशा एक वेळा मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने अभिनंदन करतो. मित्रहो, फक्त मोठी मोठी स्वप्न पाहून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात उतरवण्याकरता सातत्यशील प्रयत्नांची फार आवश्यकता आहे. आपण आतापर्यंत काय केलं आहे की आतापर्यंत आपण फक्त पास व्हायच्या एक्झाम दिलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं आहे की आपलं कुठेतरी टार्गेट असतं की 50 पैकी मला किमान 18 मिळाले पाहिजे, 100 पैकी मला किमान 35 मिळाले पाहिजे. मित्रहो, स्पर्धा परीक्षांमध्ये असं करून जमणार नाही. तुम्हाला गुणपत्रिकेच्या गुणांवर आधारित नोकरी मिळणार नाहीये. तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही किती टॉपर येता, तुम्हाला किती मॅक्झिमम मार्क्स मिळतात, तुम्ही गुणवत्ता यादीत येता का, याच्यावर अतिशय जास्त महत्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटल्यावर अक्षरशः काही लोकांना म्हणजे कसा करायचा नेमका याचा खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो. मी बरेचदा हे अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या वर्गात जे जे मार्क्स मिळवले आहेत
कदाचित समजा एखाद्या 7व्या वर्गात 60% मिळाले आहेत, 7व्या वर्गात एखाद्याला 80% मिळाले आहेत, तर तो राहिलेला जो अभ्यास आहे 20%चा, जो काही म्हणजे तुम्हाला जर 65% मिळाले असतील, जो राहिलेला 35%चा अभ्यास आहे तो नव्याने करणे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आहे. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही पदवीधर असा, पोस्ट ग्रॅज्युएट असा, MBBS असा, पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तुम्हाला 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतचे सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल पुनश्च नव्या पद्धतीनं अभ्यासणं फार आवश्यक आहे. मित्र, आजकालची पिढी, आता आपण बरेचदा एकमेकांना दोष देतो की मोबाईल, पण मोबाईलचा जर खऱ्या अर्थानं वापर केला, सरांनी सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवर आजकाल बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्या ज्ञानाच्या गोष्टी जर आपण वापरल्या, त्याला जर आपल्याला एक सोर्स म्हणून जर आपण त्याचा माहितीचा सोर्स म्हणून जर आपण त्याला वापरला, तर निश्चितच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इंटरनेट, वेगवेगळे ऍप्स, वेगवेगळे ग्रुप्स, व्हॉट्सअपवर म्हणा किंवा टेलिग्रामवर म्हणा, फार छान छान ग्रुप्स आहेत. आपल्याच कॉलेजच्या ESMEB लायब्ररी या व्हॉट्सअप ग्रुपचं जर आपण उदाहरण दिलं, तर किमान सर्व पेपर्स आपण, नियतकालिक, पुस्तकं, वेगवेगळ्या जागा, वेगवेगळे रोजगार समाचार, नियतकालिक, हे सर्व आपण त्यात वेगवेगळ्या फॉर्मच्या लिंक्स आपण त्यात टाकत असतो, दररोज टाकतो. किमान 10 पुस्तकांच्या लिस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत आणि आहेत. मलाही पुनश्च दुःख हेच आहे का जसं या कार्यक्रमांमध्ये 400 विद्यार्थी असताना 40 लोकांना असं वाटतं की मला काहीतरी करावं. माझ्याही व्हॉट्सअप ग्रुपवर मला असं नेहमी खंत असतं की फार बहुतांश लोकांना मी असं सगळं सर्वांना टाकतो आपण की ग्रुप तर फुल असतो, पण किती जणांनी वापरले असते, तर आपल्याला जेव्हा हे माहीत पडतं की ही लिंक कोणी पाहिली, तर आपल्याला अक्षरशः टाकणाऱ्याला दुःख होतं की मी ज्यांच्यासाठी करतो त्यालाच त्याची किंमत नाहीये, तर अशानं कसं जमणार आहे. मित्र हो, माहिती भरपूर अवेलेबल आहे. तुम्ही कितपत प्रामाणिक आहात, तुम्ही किती ध्येयवादी आहात, तुम्ही किती प्रयत्न करता आहात, यालाही तेवढंच महत्व आहे. तुम्हाला समोरचा मदत करेल, पण केव्हा, तुमची त्याची जिद्द पाहून. तुम्हाला सरांनी प्रत्येकाला सांगितलं की बा तुम्ही मला जर पर्सनली कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला या संदर्भातली पुस्तकाची लिस्ट निश्चित टाकेल. किती लोक निश्चितपणे त्यांना फोन करणार आहेत? मी असं म्हणेल की या ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्याशी संपर्कात राहायला हरकत नाही. उलट त्यांना आनंद होईल आणि तुम्हालाही त्यांची चांगलीच मदत होईल. मित्र हो, आता स्पर्धेचं युग आहे. तुम्हाला झाडावरचा एखादा पिकलेला आंबा तोडायचा आहे, तर एकाच गोट्यात तोच आंबा नेमका पडणार नाहीये. तर तुम्हाला किमान असे खूप सारे गोटे मारावे लागणार आहेत. त्यापैकी जो हवा तोच मिळेल याची खात्री नाहीये पहिल्याच प्रयत्नात. याचा अर्थ काय की तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. टार्गेट उंच ठेवावं लागणार आहे, टार्गेट मोठंच ठेवावं लागणार आहे, पण छोट्या मोठ्याही गोष्टींना तुम्ही समाधान येऊन तिथे थांबायचं नाहीये. याचा अर्थ काय की प्रयत्न यामध्ये अक्षरशः वाचन, चिंतन, मनन, निरीक्षण, लेखन, शॉर्ट नोट्स तयार करणे, वेगवेगळे बुक्स वापरणे, वेगवेगळ्या लोकांना भेटणे, वेगवेगळे प्रसंग पाहणे, ते लिहून पाहणे, ते आत्मसात करणे, त्यावर आपलं स्वतःचं मत तयार करणे, हे फार आवश्यक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला फार पैकी बहुतांश लोकांना अपवादाने विचारतात, म्हणजे जमतात. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोला असं म्हणतात, तेव्हा आपण लोक 1 ते 2 मिनिटं स्वतःबद्दल बोलू शकत नाहीत. हा फार म्हणजे चिंतेचा विषय आहे. स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी जे व्यासपीठ आहेत त्याचा आपण पुरेसा वापर करू शकत नाहीत, किंवा वापर करताना आपली मानसिकता अशी असते की मला अजून फारच वेळ आहे, अजून बराच वेळ आहे, आणि तोपर्यंत ही वेळ निघून गेलेली असते. मित्र हो, माझी अशी इच्छा आहे या निमित्ताने की कुठेतरी सुरू करायचं आहे, तर आज का नाही, आत्ताच का नाही. मी असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक्सपेक्ट करेल की कुठेतरी आज निखिल सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरातला एक कोपरा तयार करा, तिथे तुमचे स्वतःचे 4 पुस्तकं असले पाहिजेत, तुमचा स्वतःचा टेबल असला पाहिजे, तुमचा अभ्यासाचा एक टाइम टेबल असला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणारे सर्व लोक मदत करायला निश्चित तयार होतील. पालकांपासून, शिक्षकांपासून, मित्रांपासून. भरपूर वेळ झालेला आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळं अध्यक्षीय भाषण मी इथे थांबवतो. पुनश्च एक वेळा निखिल सरांचं, आयोजकांचं, मॅडमचं, सहभागी मित्रांचं, विद्यार्थी मित्रांचं इथे मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, आणि माझं अध्यक्ष भाषणाला इथे विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण आभार प्रदर्शनाकडे मी वळते आहे. अतिशय ज्याला आपण म्हणू की अनुभवाचे बोल या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून
निखिल सरांनी व्यक्त केले. त्यांचा जो जीवन प्रवास आहे आणि त्या जीवन प्रवासातले जे विविध अनुभव आहे, संकटावर मात करून संघर्ष करून यश कसं प्राप्त करायचं, एक त्यांनी त्यांच्या अनुभवाद्वारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक महाविद्यालयाच्या तर्फे आभार मानते. सोबतच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय शेंडमारे सर यांनी सुद्धा अध्यक्ष पद स्वीकारलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि जे आमचे विद्यार्थी खरंच म्हणजे ते या संधीचा फायदा ज्यांना मिळणार होता तेच या ठिकाणी जॉईन झाले, आणि जे जॉईन झाले नाही असं आपण म्हणू, ते खरंच एका चांगल्या संधीला मुकले. जरी त्यांना व्हिडिओ पाहायला मिळेल, परंतु त्यांना या कार्यक्रमामध्ये जर जॉईन झाले असते तर आणखी खूप समाधान जे आहे ते प्राप्त झालं असतं. आणि म्हणून जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झाले त्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. बुक लिस्ट आपल्याला निखिल सर देतील, त्याची PDF जी आहे ती सुद्धा मी ग्रुपवर या ठिकाणी टाकेल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी जॉईन होते त्यांनी या आजच्या निखिल सरांच्या भाषणासंदर्भात आपले जे कमेंट्स आहे ते ग्रुपवर जरी टाकले तरीही चालेल, की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळालं, हे सर्व तुम्ही कमेंट्सच्या द्वारे ग्रुपवर टाका. मला सुद्धा कळलं पाहिजे की कारण पुढचं जर आम्हाला एखादं लेक्चर घ्यायचं असेल तर आम्ही त्या संदर्भात मग विचार करू की तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय हवं आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात जर तुम्ही आम्हाला टाकलं तर निश्चितच आम्ही पुढच्याही लेक्चर संदर्भात विचार करू. तर या ठिकाणी अतिशय मोठं आजचं सेशन आणि तरी सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग, कारण जे जे काही बोलले गेलं ते सगळं आपल्यासाठी होतं, ते वरवरचं नव्हतं, ते अंतःकरणातून होतं. आणि म्हणून ते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचा विचार सुद्धा केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. आणि ती जी वाट निखिल वाकसरांनी निवडली ती वाट प्रत्येकाने निवडावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा निखिल सरांचे आभार व्यक्त करून, शेंडमारे सरांचे आभार व्यक्त करून आजचं हे सेशन या ठिकाणी संपलं असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. ठीक आहे निखिल सर, खूप सुंदर पुन्हा एकदा मनस्वी तुमचं अभिनंदन, आभार. शेंडमारे सर तुमचे आभार. थँक्यू. धन्यवाद.